10वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे, परंतु विद्यार्थी आणि पालक दोघांनी सुद्धा या वेळापत्रकावरती आक्षेप घेतलाय। कारण 4 असे पेपर आहेत की जे 4 पेपर अगदी सलग आहेत, मध्ये विद्यार्थ्यांना एकही सुट्टी मिळत नाहीये। विज्ञान भाग 2, सामाजिक शास्त्र भाग 1 आणि आयटी असे पेपर एकत्र एकापाठोपाठ एक आलेले आहेत। 20 ते 23 मार्च अशी सलग या विषयांची परीक्षा असल्यामुळे अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणं कठीण असल्याचं विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं आहे। त्यामुळे या पेपरच्या मध्ये एक दिवस सुट्टी देण्यात यावी अशी मागणी होते, मात्र वेळापत्रकात कोणताही बदल करता येणार नाही असं राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितलेलं आहे। 20, 21 आणि 22 या 3 दिवसांमध्ये अनुक्रमे विज्ञान, सामाजिक शास्त्र भाग 1 आणि सामाजिक शास्त्र भाग 2 या 3ही पेपरला सलग पेपर ठेवलेले आहेत। त्यामुळे आमची मागणी ही आहे की या परीक्षेमध्ये अंशतः बदल करून जे विज्ञान, सामाजिक शास्त्र 1 आणि सामाजिक शास्त्र 2 या सलग 3 दिवसांमध्ये किमान 1 दिवसाचा गॅप ठेवावा, जेणेकरून या विद्यार्थ्यांवर कुठलंही दडपण येणार नाही आणि हे विद्यार्थी चांगल्या रीतीने आपला पेपर देऊ शकतील।